मतदान केलं तुम्ही सकाळी सगळ्यात अगोदर? बिलकुल सगळ्यात अगोदर मतदान केलेलं आहे आणि हे मतदान परिवर्तनाचं असणार आहे, हे मतदान निष्ठेचं असणार आहे, हे मतदान संघर्षाचं सुद्धा आहे, हे मतदान सेवेचं सुद्धा आहे आणि हे मतदान विकासाचं सुद्धा आहे. आणि मला असं वाटतं मी फक्त संभाजीनगर पुरतं बोलणार नाही, संपूर्ण महाराष्ट्रात अशाच पद्धतीनं जनतेनं मतदान करावं असं सुद्धा आवाहन करतो. काल रात्री शहरातल्या काही भागामध्ये राडा झाला. काय सांग? झालं नाही, मला सकाळी 4पर्यंत झोपच नाही. झोप नाही म्हणजे झोपू दिलं गेलं नाही. कुठून जवळपास 100 म्हणजे जे 29 प्रभाग आहे आणि 100 उमेदवार आहे, त्यातल्या किमान 40 उमेदवारांचे मला फोन आले की कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं पैशाचा पाऊस या शहरामध्ये पाडलेला आहे. अक्षरशः पैशाचं हैदोस, पैशाची मस्ती, पैशाचा उन्माद एकट्या भारतीय जनता पार्टी संपूर्ण शहरात केला आहे. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी किंवा त्यांचे नेते फार विकासाच्या गोष्टी करतात. आम्ही महाराष्ट्रात, दिल्लीत, मुंबईत असं केलं, मोदींनी असं केलं, फडणवीसांनी असं केलं, मग तुम्हाला पैशाचा पाऊस का पाडावा लागतो? कामाच्या आधारावर मतदाराला मतदान मागितलं पाहिजे, परंतु असं झालेलं नाही. तरी जनता सुज्ञ आहे. जनता निश्चित भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवेल. मतदान सुरू होण्यापूर्वीच आणि सुरू झालं त्यावेळेस तुमचेच भाऊ एका अधिकाऱ्याला फोन करून जाब विचारत होते की भाजपचे बूथ आहेत आणि आमचे बूथ लावू देत नाहीत, त्यांचे मंडप लावू देतात, आमचे लावू देत नाहीत, असं मग काहीतरी. बरोबर आहे ना, होतंय का? मग बरोबर आहे. सत्ताधारी पक्षाचे इथं मंडप लागतात, मंडप लागू नये हा नियम आहे, तो आम्ही पाळतो आणि बाकीचे लोक पाळत नाही, असं कसं होऊ शकतं? त्यामुळे प्रशासनसुद्धा बायस पद्धतीनं वागतं आहे, पोलीससुद्धा बायस पद्धतीनं वागतं. मी दोष त्यांना देणार नाही, परंतु ज्या पद्धतीनं प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे तो एकांगी आहे. निवडणूक आयोग तो झोपलेलं आहे, पूर्ण कुंभकर्णाची झोप आहे. झोपलेल्या माणसाला तरी हलवता येईल, पण हे झोपेचं सोंग करण्याला कसं हलवायचं हा एक प्रश्न. निवडणूक आयोग तो कुठेच दिसत नाही, रात्रभरी दिसत नव्हता आणि आता सकाळी पण नाही आहे. या सगळ्या परिस्थितीवर मतदारांची आता जबाबदारी वाढली असं वाटतंय का? बिलकुल मतदारांनी या सगळ्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. एकांगी पद्धतीनं प्रशासनाच्या दबावाखाली अशा पद्धतीनं एका बाजूला एक न्याय आणि एका बाजूला दुसरा न्याय असेल तर मतदारांनी योग्य जे आहे त्याच्या बाजूनं न्याय दिला पाहिजे. बरं, राज्याचे नेते म्हणून तुम्ही सगळ्या मतदारांना काय आवाहन करणार आहात? नाही, मी मतदारांना हेच आवाहन करेल की या राज्यात परिवर्तनाची आवश्यकता आहे. ज्याला हिंदी शब्द खोकला विकास, नुसतं विकासाचा फुगा आणि विकासाच्या घोषणा या महाराष्ट्रात चालू आहे. खोटे भ्रम म्हणजे ज्याला नॅरेटिव्ह म्हणता येईल अशा पद्धतीनं या महाराष्ट्रात उभं केलं. सत्यता वेगळी आहे. सर्व आजच आकडे आले पूर्ण डिसेंबर 2025 1150 आत्महत्या या महाराष्ट्रात फक्त एकट्या महाराष्ट्रात घडलेल्या आहे. शेतकरी सुखी. ग्रामीण भागात जरी शहराची निवडणूक असली तरी आम्ही सगळे ग्रामीण भागाशी नाळ जोडलेले आहेत आणि ग्रामीण भागातला एक एक माणूस शहरात राहतो, प्रत्येक कुटुंबातला. मी त्यांना आवाहन करेल की या सगळ्या खोटाडा प्रचार, भ्रमिष्ट प्रचार याच्या विरोधात तुम्ही सावध राहा आणि योग्य व्यक्तींना. त्याच्यासाठी भगवे पथक देखील तयार करण्यात आले. स्वतंत्र यंत्रणा तुम्ही ती उभी केली आहे मुंबईमध्ये. मुंबईने संभाजीनगरातही परवा पैसे वाटणाऱ्यांना शिवसैनिकांनी चांगला चोप दिलेला आहे. रात्री काही ठिकाणी शिवसैनिक अलर्ट होते, काही ठिकाणी पकडलं, काही ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्याच्यामुळं आमचा भगवा गार्ड तर अलर्टच आहे सतत. मतदान केलं तुम्ही सकाळी सगळ्यात अगोदर?